उद्यापासून पाणीही न पिता आणखी कडक उपोषण करणार मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार। तर मुंबई ठिकठिकाणी मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी। मराठा उपसमितीच्या बैठकीला सुरुवात। राज्याचे महाधिवक्ता बैठकीला उपस्थित। जरांगेंच्या मागणीवरील कायदेशीर बाबींवरती होणार चर्चा। आंदोलनावर तोडगा निघणार का याकडे लक्ष। मराठे मागास नाहीत, ओबीसींमधून आरक्षण शक्य नाही, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। तर ओबीसींमधूनच आरक्षण घेऊन दाखवणार जरांगेंचा निर्धार। मनोज जरांगेंच्या भेटीच्या नंतर सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव। शरद पवारांनीच मराठ्यांचं वाटोळं केलं, सुप्रिया सुळेंसमोर आंदोलकांची घोषणाबाजी। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग। उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईला रवाना। शिंदेही दरेगावावरून मुंबईच्या दिशेनं। शिंदेच्या शिवसेनेचा पहिला नेता मनोज जरांगेंच्या मंचावर। संदीपान भुमरेंचे पुत्र आमदार विलास भुमरे आझाद मैदानावर जरांगेंच्या भेटीला। ओबीसींची मंडल यात्रा थांबवून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जरांगेंच्या व्यासपीठावर। ओबीसी सेलच्या राजराजापूरकर यांनी ही भेट घेतली। मराठा ओबीसी राजकारणात पवारांच्या नेत्यांची कसरत। भारत आणि चीननं मित्र होणं हाच चांगला पर्याय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य। परस्पर विश्वासावर आधारित मैत्रीचा मोदींचा प्रस्ताव। कोकणासह राज्यभरात गौराईंचं आगमन। कोकणामध्ये रंगले महिलांचे पारंपरिक खेळ। तर 5 दिवसांच्या बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात। आणि मराठी अभिनेत्री प्रिया मराठेची कर्करोगाविरुद्धची झुंज अपयशी। 38व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। या सुखांनो या 4 दिवस सासूचे, पवित्र रिश्ता या मालिकांमधल्या भूमिका गाजल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।